श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था श्रद्धासागर अकोटचे कोषाध्यक्ष तथा निवृत्त कार्यकारी अभियंता महापारेषण श्री पुरुषोत्तम लाजूरकर यांचे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट नारायण लाजूरकर यांच्या अभय या वऱ्हाडी कवितेचा समावेश संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA भाग 2च्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे. यांचा वैदर्भीय जाणिवेचे कवी म्हणून लौकिक आहे. ॲडव्होकेट लाजूरकर यांचे दर्याचंद्र मराठी, नांगराचे बैल वऱ्हाडी, तन्हा हिंदी व द डेज इंग्रजी हे कविता संग्रह प्रकाशित आहेत. अभय ही त्यांची कविता नांगराचे बैल या त्यांच्या कविता संग्रहातून निवडली आहे. दर्याचंद्र या कविता संग्रहाला सिनेमा गीतकार जगदीश खेबुडकर यांची या कविता संग्रहाला प्रस्तावना लाभली आहे. ही बाब त्यांच्या साहित्यिक गुणवत्तेची साक्ष देते. ते सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी स्तंभलेखक असून त्यांचे विनोदी ललित लेख, कथा, नाटिका व वैचारिक लेख, कविता व राजकीय परीक्षण दैनिक लोकमत, तरुण भारत, देशोन्नती यासारख्या अनेक वृत्तपत्रांमधून व दिवाळी अंकांमधून 25 वर्षापासून प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या कविता वऱ्हाडी संस्कृती, शेतीमाती आणि ग्रामीण जीवनाशी निगडीत आहेत. कलास्नातक, विधिस्नातक, आयुर्वेद रत्न तथा आयुर्वेद विशारद ह्या पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत. भारतात नावाजलेल्या बनोसा येथील तरुण उत्साही कबड्डी मंडळाचे अध्यक्ष व कबड्डीपटू ते होते. त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटपटू, बुद्धिबळपटू व नाटककार असून त्यांनी वऱ्हाडी झटका, पुणेरी फटका या मराठी चित्रपटात सुद्धा भूमिका साकारली आहे. ते शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. पद्मश्री डॉक्टर मणिभाई देसाई प्रतिष्ठान उरळी कांचन पुणेतर्फे समाजकार्य व साहित्य सेवेसाठी राष्ट्रसेवा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. दर्यापूर येथील 5व्या विदर्भस्तरीय वऱ्हाडी कवी संमेलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून त्यानिमित्त त्यांचा श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोला येथे वसंत सभागृहात त्यांच्या या कार्याचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट नारायण लाजूरकर यांना मरणोपरांत मिळालेला हा सन्मान व सत्कार त्यांचे लहान बंधू तथा सध्याचे श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था श्रद्धासागर अकोटचे कोषाध्यक्ष सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री पुरुषोत्तम लाजूरकर यांनी स्वीकारला आहे. अनेक वर्षानंतर मरणोपरांत का होईना त्यांच्या कवितेचा समावेश विद्यापीठाचे अभ्यासक्रमात झाला आहे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांच्या रसिक श्रोत्यांनी मत व्यक्त केले व त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.